बडवल टीम टॉस जिंकला, बॅटिंग स्वीकारलं आणि फिल्डिंगसाठी आमंत्रित केलं आहे. शेवटची मॅच आहे, 3 षटकांची राहील. आणि नागेश होला थोडंसं मायक्रोफोनवरती यायचं आहे. नागेश उघडा आहे का? धन्यवाद प्रकाश पवार साहब। अगला मुकाबला होने वाला है, शेवट का मुकाबला आज का दिन का, भड़बल बनाम बारावड़ा। थोड़ा हिंदी का ट्राई कर रहा हूँ मैं, लेकिन मेरे को जमता नहीं, मेरे हिंदी को मार्कर थोड़ा सा कम रहता है। हाँ थोड़ा मैं सीखता हूँ। चला लक्ष्मणपूरकडे यायचं आपण। शेवट सामना असेल आजच्या दिवसातला, आजच्या शृंखलेतला, आणि नागेश उघडा आणि अनंत पवार आजच्या शेवटच्या मॅचचा शेवटचे पंच असतील, शेवटचा इनिंग। आणि चला पटापट घ्या, 15 मिनिटं लावा, नाही आपण झोपायला जायचं, 15 मिनिटं लावा, 15 मिनिटांमध्ये इनिंग संपवा। चालेल चालेल, ती सोय आपण शनिवारी करूया। दिगंबराकडे ते खास आमंत्रण दिलं आपण। मुकेश उघडाना तलाब आली असेल चहा प्यायची। चहा बंद झाला का? प्रकाश पवार चहा यांचा बंद झाला ना, त्यानंतर आप कसले आले बघा, गार करा त्यांचा जरा सुम पडलेला आहे। चला शेवटचा सामना असेल आजच्या दिवसातला आणि आजच्या शृंखलेतला, बारापाडा बनाम बडवाल। शेवटचा निरोप, शेवटचा मुतखडा बाजूला, ताबा जरा चालू आहे। प्रकाश पवार यांचा भाषेमध्ये त्यांची कॉमेंट्री असेल, बॉलर नेहमी विशाल। चला बडबल टीम आपला 12 प्लेयर आहे। चला किशोर शिंगवाचे काय टेन्शन नाही, चला आहे काय टेन्शन नाही, दोन्ही प्लेयर आहेत आपले, काय असं काय 12 प्लेयरचा काय विषय नाहीये। पंच स्वेर चेंडू। चला रवी आपण पटापट घ्यायचे, झोप यायला लागली। चला तुकाराम मिलम आपण तोपर्यंत ट्रॉफ्या भरून घ्या। चला तुम्ही दोघ जण ते काम करून घ्या। बाहेर निघताय चेंडू, डॉट चेंडू। चला ते सिरीजच्या बाईकला ते थोडा पुसून घ्या जरा दोघ जण। हा चालेल, ते बाईक घेऊन जा। डॉट चेंडू येतोय, हो नाही ते सुद्धा डॉट। डॉट चेंडू, डेड बॉल। कुठेतरी आजच्या दिवसामध्ये बारापाडा टीमने आजच्या सगळ्या संघांना वर्चस्व करून वन साइडेड मॅच जिंकण्याचा प्रयत्न केलाय कुठेतरी, कारण इथे उंचावण मारण्याच्या बेतात इथे फलंदाज बाद, कारण तिन्ही गोलंदाज लेफ्ट हँड आहेत, त्या कारणामुळे हा प्लस पॉईंट झालाय बारापाडाचा। कारण लेफ्ट हँड गोलंदाज असतात आणि आपले रायटी फलंदाज असतात, आणि इथे फलंदाज बाद होतोय आणि नवीन फलंदाज जातोय जावई आपल्या पळसदरी गावाचे। काम करताना पाहतोय मी। चला लगेच ट्रॉफ्या भरून घ्या आपण, कधी काय नाही, कारण त्यांचा एक आणि ते डॉट चेंडू
अजय बाळा असं करावं नाही लागणार, कारण गोलंदाज हा चतुर गोलंदाज आहे. सासूरवाडीला बॉल मारायचा असेल तर कल्पतरूवरना बॉल मारायचा आहे, कारण सासूरवाडीचे सगळे प्रेक्षक आपली मॅच बघण्यासाठी आलेले आहेत. हा या बघा, ह्या चेंडूचे असे प्रकारचे चेंडू तुम्हाला मारायचे तरच तुम्ही या गोलंदाजाला धावा काढू शकता. जर तुम्ही आडव्या पद्धतीने चेंडू मारायला गेले ना, तुम्हाला चेंडू आणि बॅट मध्ये फरकच येणार नाही, कारण चेंडू जाईल निघून आणि तुमची बॅट येईल नंतर. कारण लेफ्ट हँड गोलंदाजाला तुम्हाला टायमिंग करणं महत्वाचं आहे, कारण चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय. तुम्ही लेग साईडच्या दिशेने मारण्या चेंडू बघाल तर चेंडू तुम्ही डॉटच खेळू जाल. 4 दिवसांचा खेळ शृंखलेचा संपायला आलेला आहे आणि ते बाहेर जाणारा चेंडू दर्शवतात पंच. आणि ते एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 3. शेवटची मॅच असेल आणि शेवटच्या मॅच मधली शेवटची इनिंग आणि यातली जी विजयी टीम असेल त्यांनी उद्या ठीक रवी आणि अजय आपल्या दोन्ही कर्णधार सूचना असेल 7:30 वाजता इथे वर्णे ग्राउंड वरती दुसरी सेमीफायनल असेल. आणि दुसरी सेमीफायनल उद्याच असणार आहे, कारण इथे कुठल्याही प्रकारचा हे होणार नाही, कॉम्प्रोमाइज होणार नाही, कारण शनिवारी खेळू आणि रविवारी खेळू, उद्याच्या उद्याच होणार आहे. म्हणून उद्या ठीक 7:30 वाजता पहिली सेमीफायनल काल झालेली आहे, दुसरी सेमीफायनल उद्याच होणार आहे, म्हणजे तिसरी सेमीफायनल ही परवा दिवशी होईल. म्हणजे कसं जेणेकरून आयोजकांचा वेळ सुद्धा वाचतोय आणि अंधारात आपली नाईट शृंखला ही अंधारातच व्हायला पाहिजे. आणि तेच आमचा कुठेतरी नागेश उघडा आमचा प्रयत्न आहे दिगंबर होला, कारण नाईट मॅच ह्या आपल्या नाईट मॅच मध्ये झाल्या पाहिजेत. तुम्हाला कसं वाटतंय? बरोबर वाटतंय का नाही? गारगार वाटतंय. 2 धावांनी धावसंख्या होते 5. धावसंख्या होते 5. नाही रे, याला ते उंचावून मारण्याच्या बेतात इथे ड्रॉप होते कॅच आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 या धावसंख्येने संघाची धावसंख्या होते 7. चला ट्रॉफी आपल्या साईडला भरून घ्या. नाही तर चला. आणि आता इथे झोपण्यासाठी आता मुकेश उघडा यांना आज राहायचंय. मुकेश उघडा आणि नारायण उघडा आणि तुकाराम हिलम. उंचावण मारण्याच्या बेतात इथे परत तोच क्षेत्ररक्षक येतोय आणि परत इथे कॅच ड्रॉप. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते 9. थंडी पडताना दिसते इथे. कशाला कुठली काही चेंडूचा खेळ बाकी असेल दुसऱ्या षटकातला आणि इथे आता फसला. आता मला वाटतं रवी आणि तिसरी कॅच ड्रॉप. रवीकडनं ही मला अपेक्षा नव्हती. तुम्हाला सांगू इच्छितो, हा जो फलंदाज आहे ना अभिजित, त्याच्या जर बॅटला चेंडू लागले ना तर कल्पतरूच्या पलीकडे चेंडू जाईल, त्या दिनेशच्या भट्टीकडे जाईल चेंडू आहे. दिनेशच्या भट्टीकडे रोड पण चेंडू जाईल, एवढी त्याची ताकद आहे. हा बघा बघा, कॅच सोडली नंतर षटकार मारला, म्हणजे नवीन फलंदाज आला असता. पण इथे कुठेतरी 6 धावांनी संघाची धावसंख्या होते. हे आयोजन भारी क्रिकेटचा यावर नाही संघाचा. प्रकाश पवार आयोजक भारी आमदार चषकाचा. आयोजन भारी क्रिकेटचा यावर नाही संघाचा. प्रकाश पवार नंबर खायला फुकट. पहिला काही चेंडूचा खेळ बाकी असेल
अंड्या याच्या गोलंदाजीवरती षटकार मारताना आणि इथे फलंदाजाकडे अपील करताना पंचांनी अपील उचलले आणि फलंदाज बाद. चला रिव्ह्यू नाही आता. हे आयोजन भारी क्रिकेटचा यावर नाही संघाचा. प्रकाश पवार आयोजक भारी आमदार चषकाचा. आयोजन भारी क्रिकेटचा यावर नाही संघाचा. प्रकाश पवार आयोजक भारी आमदार चषकाचा. आमदार चषक पाऊचला यावर ने गावाचा. वरणाई क्रिकेट संघाचा आमदार चषक माना. धन्यवाद डीजे. डीजे मास्टर 2-2 सेकंदाची गाणी वाजवा फक्त. शेवटचे मिनटं बाकी राहिलेले आहेत. शेवटचे घंटा बाकी राहिलेला आहे. शेवटचा तास बाकी राहिलेला आहे. चला कुठेतरी छेरी जातोय फरार 4 धावेसाठी. या तुम्हाला धावा भागात पडणार आहेत रवी, कारण बडबल टीमची गोलंदाजी सुद्धा चांगली आहे. 30 धावा जर झाल्या ना तर तुम्हाला 30 धावा चेस करताना सुद्धा दमछाक होईल. धाव संख्या झाली ती किती स्कोरर 20. म्हणजे जरी अजून 10 जर धावा केल्या ना तर दमछाक होईल आपली. हां, कारण गोलंदाजामध्ये भडवल टीमकडे गोलंदाजी जर अभिजितच्या बॅटला जर चेंडू लागले ना तर 6 धाव्यांसाठी जाऊ शकतात. कारण त्याचे षटकार मी अजून बघितले नाही आजच्या दिवसामध्ये. अपेक्षा आहे 1-2 षटकार मारावे. इथे 1 धाव 1 क्या धावसंख्या आणि संघाची धावसंख्या होते 21. जावया असतं तर काहीतरी केलं असतं असं दिगंबर होला बोलतोय. म्हणजे जावयांवरती लय विश्वास आहे. चला फलंदाज बाद. कसले 4 दिवस 6 दिवस 5 दिवस 1,20,000 रुपये दिले ना तर आम्ही परत मॅच लावतो त्याला म्हणा 1,20,000 आम्ही 20,000. अरे पण लाईट नाही फक्त बोलतो कोण डेकोरेशन तरी पण चालेल सर. तुम्ही जनरेटर द्या सगळं त्याला सगळं त्याला मला कोण आहे करत डिझेल आता डिझेल आम्ही रोज 10-12 हजार डिझेल लागतोय रोज. तुझा कसाही कर तू तेवढंच जाणार तुझा आसपास जाणार तू. अरे तुला लागतंय लेग साईडच्या दिशेने मारला चेंडू. तोपर्यंत इथे तिसऱ्या धावेसाठी प्रयत्नाने लढवायचा चान्स होताना आणि इथे फलंदाज बाद. वरचा फलंदाज बाद आहे ना नागेश सर. चला फलंदाज डिझे कुठला वरचा ना. चला अभिजित फलंदाज बाद.
बाईकच्या स्वरूपात एक धाव भेटते. 1 धावसंख्याने संघाची धावसंख्या होते 23. म्हणजे 12 पटा टीमने 23 धावा 30 धावा फक्त पहिल्या मॅचमध्ये 40 धावा चेस केल्यात. म्हणजे असा सर्व बाकी मॅच वन साईड केलेले आहेत. अनंत पवार गार पडताना जरा उंचावणा मारलाय चेंडू, फलंदाज बाद. चला तुकाराम इलम आपलं बॉलचं काम करायचं, बॉल ठेवायचे आपले. हे आयोजन भारी क्रिकेटचा यावर नाही संघाचा, प्रकाश पवार आयोजक भारी आमदार चषकाचा. आयोजन भारी क्रिकेटचा यावर नाही संघाचा, प्रकाश पवार आयोजक भारी आमदार चषकाचा. आमदार चषक पाऊचला यावर ने गावाचा. धावसंख्या होते 23. 24 धाब्यांची गरज असेल. 24 झालेत. आता स्कोरर पण आपलाच आहे, म्हणजे काही टेन्शनच घेऊ नका ना. 23ला विन आहे, काय बरोबर संघाचाच किशोर शिंगवा आहेत म्हणून काही टेन्शनच घेऊ नका, चुकी होणारच नाही. हा मग 24लाच विन आहे ना. कुठं हा कधी जोडपी बघायला तिसऱ्याला आउट येतो पण तिसऱ्याला ठीक आहे. चला तिसऱ्याला आउट घेताय. ओके डन. 24 धावा 25 धाब्यांची गरज. चोवीस धावा झाल्यात. मगाशी स्कोरर कडनं थोडी चुकी झाली. तिसऱ्या धावेला तो अभिजित फलंदाज बाद होता म्हणून एक धाव ऍड झाली. 12 वाटा टीम 25 धाव्यांची गरज. चला नागेश मिलिटरी मॅन बघायला जाता की नाही तुम्ही? नाही ना, ठीक आहे. अरे मिलिटरी म्हणजे तुम्हाला माहिती का मिलिटरी काय? सांग काय मिलिटरी? बॉर्डरवर राहतात ते, त्यांच्यावर लक्ष ठेवायला असत. नागेश आहे. नागेश, दिगंबर ओला, वाघ, गव्हर्नर हे त्याचे खास माणसं आहेत ना. आणि मंगेश काय, मंगेश हा माणूस हा मोठी असते. तो 3 महिने दुबईला होता. डॉट 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 चेडू. कोण? तो आहे का तो? एक के धावसंख्याने संघाची धावसंख्या वाढते 22च्या स्वरूपात. 22ची धावसंख्या घ्यायचे. आणि नागेश उघडा यांना आम्ही पदवी दिली कर्ण अंबाला. कर्ण अंबाला कारण त्यांनी बोल्ट ओढलेत ना, बोल्ट. कर्ण अंबाला सारखेच ते स्टंप पाडलेत आणि लय लांब गेला स्टंप. पण स्ट्राईकला खेळतोय विशाल. आणि नाही ना हार्दिक पांड्या नको, तर कर्ण अंबाला कसा. प्रकाश पवार कल्टी खाताना दिसत आहेत.
चला प्रकाश पवार यायचंय, थोडंसं जरा इथे राडा झालेला आहे, या जरा सॉल्व करा. आणि उद्याच्या टीममध्ये जे आजची टीम क्वालिफाय होईल त्यांनी थेट 7:30 वाजता दुसरी सेमीफायनल खेळण्यासाठी यायचे. जोड असेल मेचकरवाडी आणि यातली विजयी टीम पेंडिंग. चला प्रकाश पवार या लवकर, इथे जरा सॉल्व केलाय गौरव मुकेश उघडे यांनी थोडासा मॅटर केलाय. उंचावणा मारला चेंडू, इथे फलंदाज बाद होण्याची शक्यता होती का काय बघूया. आणि ते काय ड्रॉप होताना विशालची नो काय काय झालं. पंच नो कसलाय. फिल्डर 4 साईड का 3 आहेत. 3 आहेत ना, 6 आहेत काय. हा मग नो, कारण 4-5 आपला नियम आहे फक्त, तो कुठेही लावा, पण 6 असतील तर नो. बघा कर्ण आंबाला मी का दिला बागोडे साहेब, बरोबर ना, कर्ण आंबाला आहे, लक्ष बघा ना. चार 5 कुठेही लावा नागेश सर, आपला नियम आहे 4-5 कुठेही लावा, असं काय हे नाही. तुम्ही डिसिजन थोडासा चेंज करू शकता जर असं नसेल तर. हा हा चला पंचांचा निर्णय अंतिम असेल मग. चला पंचाचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. अगदीच पंच जो निर्णय देतील त्या निर्णयावरती आपण ठाम राहायचं आहे. मॅचला सुरुवात करा, फ्री हिट असणार आहे. उघडा डोले पहा नीट. तुकाराम विलम आपण उघडलेत का. उघडा डोले पहा नीट, कारण पुढील चेंडू असणार आहे फ्री हिट. गोलंदाज तयार. स्कोर कार्डवरती धावसंख्या शिंगवा सर 4 धावा. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवरती मात्र गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाला. अगदीच नाथा, अगदीच एक जबरदस्त गोल्डन डक गोलंदाज या भडवल टीमकडे जबरदस्त स्फोटक गोलंदाज आहे. इथे विशाल एक अष्टपैलू खेळाडू. शॉट ऑफ द लेन होती, या शॉट ऑफ द लेनवरती मोठा फटका खेळायचा होता. धावा बनवायचे आहेत मात्र विजयासाठी. 18 बॉल 25 धावींची गरज आहे. चला फास्ट खेळायचं आहे. 18 बॉल 25 धावींची गरज. पहिली षटक प्रगतीपथावरती आहे. 3 चेंडूचा खेळ संपला आणि धावा आल्यात 4 धावा. इथे जबरदस्त गोलीगत हा चेंडू निघून चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. यस इट्स अ डॉट बॉल. इट इज अ डॉट बॉल. या ठिकाणी आपण पाहतोय डॉट बॉल आलाय आणि डॉट बॉलच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचेल अगदीच 4 या अंकावरती. आव्हान तितकंसं कठीण नाही आहे, सोपं आव्हान आहे. रोखणं आणि टोकणं हे आता गोलंदाजाच्या हातामध्ये नक्कीच आहे. शिंगल आले, डबलचा प्रयत्न होणार का. एकच धाव इथे कंप्लीट झाल्या, दुसरीचा प्रयत्न होत नाहीये. शिंगल आले, शिंगलनं धावफलक जाऊन पोहोचलाय 5 या अंकावरती. 5 ना, पहिलं षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती. 5 बॉल झालेत आणि धावफलकावरती धावा देखील आल्यात त्या 5. खूप चांगली मॅच. गोलंदाज इथून झालाय तयार. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. इथे मात्र लॉ फुलटा चेंडू, मोठा फटका खेळायचा होता. झेलची संधी आणि इथे पकडलाय झेल आणि संपवलाय. यावेळेस फलंदाजाचा खेळ, विकेटचं पतन. हे आयोजन भारी क्रिकेटचा यावर नाही संघाचा. प्रकाश पवार आयोजक भारी आमदार चषकाचा. आयोजन भारी क्रिकेटचा यावर नाही संघाचा. प्रकाश पवार आयोजक भारी आमदार चषकाचा. आमदार चषक पाऊस. थँक्यू डीजा. धाव फलकावरती एकंदरीत धावसंख्या जोडल्या जात आहेत त्या मात्र काशीनाथ बांगारे गजानन बोला कलोद्याचा बॅट्समन ना. बॅट्समन रवी इकडे ना.
एकच षटकाच्या समाप्तीनंतर धावा आल्या त्या 5. आता हार्ड हिटर जोडी रवी वागे आणि त्याला साथ देतोय तो विशाल. सलामीची जोडी मात्र नक्कीच एक फलंदाज या ठिकाणी बाद झाला, परंतु त्याला साथ देण्यासाठी आता न्यू बॅटरला एक वन डाऊनसाठी 20 धावींची गरज आहे. 12 चेंडू 20 धावींची गरज. गोलंदाज तयार झालाय गजानन, एक जबरदस्त गोलंदाज आहे. इथे मोठा फटका गजानन वरती, हवाई फायर, हवाई सफर. थँक्यू डीजे. ज्या फटक्याची खऱ्या अर्थानं गरज होती तो फटका पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आहे. इथे आपण पाहतोय हा वाईट बॉल अतिरिक्त बाहेर. वाईटच्या साहाय्यानं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 12 या अंकावरती. 13 धावींची गरज. चला, पंचांवर कोणताही दबाव आणायचा नाही. पंच अचूक कामगिरी या ठिकाणी बजावत आहेत. लाईन चेक करायची आहे का? येस, लाईन चेक करा. कुठे बॉल पडलाय पहा. पंच आतमध्ये बॉल आहे. लाईन टच नाही या अगदीच्या ठिकाणी. अगदीच्या ठिकाणी पंच वाईट बॉल आहे का तो? येस, वाईट बॉल जरूर आहे, परंतु नक्कीच लाईन टच नव्हता. निश्चितच या ठिकाणी वाईट बॉल आहे. आणि धावफलकावरती धावसंख्या 12 धावा. मॅचला सुरुवात करायची आहे. पंच अनंत पवार तशी चूक करणार नाही आहेत, कारण एक चाणक्य असे पंच आहेत. कारण निश्चितच अगदीच थोड्याच चुका होत असतात, परंतु त्यात नक्कीच या ठिकाणी आपल्याकडे रेफर करण्यासाठी आपल्याकडे टी व्ही अंपायर्स आहेत. या ठिकाणी निशांत बागडे या इथे पुन्हा एकदा. यावेळेस मात्र आता नो बॉल. अगदीच आता नो बॉल येतोय. फ्रीचा चेंडू अतिरिक्त बाहेर. अगदीच आता मात्र अतिरिक्त बाहेर हा चेंडू जातोय आणि निश्चितच या ठिकाणी 13 धावा धावफलकावरती. फ्रीट असणार आहे. चला, प्रेशर टाकू नका, प्रेशर टाकू नका. गेम जो आपला नॅचरल गेम आहे ना, तो नॅचरल गेम आपण या ठिकाणी खेळा. अगदी प्रेशर क्रिएट करू नका, विनंती करेन. कारण गोलंदाजावरती आता प्रेशर आहे, दबाव आहे. गोलंदाज मात्र या ठिकाणी आता इथे चांगला फटका खेळलाय. डीप मिड विकेटला चेंडू खाली क्षेत्ररक्षक शिंगल आले. डबलचा प्रयत्न. चेंडू उचलफेक होणार का? तोपर्यंत फक्त आणि फक्त शिंगल धावील. या शिंगलच्या सहाय्याने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 या अंकावरती. स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचतात 14 धावा. 11 धावींची आता गरज आहे विजयासाठी. अकरा धावींची गरज आहे. गजानन बॉल झालेत. गजाननचे एकंदरीत 2 बॉल झाले. 4 चेंडूचा अद्याप खेळ शिल्लक आहे. एखादा डॉट बॉल, एखादी विकेट्स इथे येईल का? इथे मात्र डॉट बॉल जरूर आला होता, परंतु स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. शिंगल जरूर आले. क्षेत्ररक्षक करतोय काय? कारण थ्रो हातात देणं गरजेचं आहे. अशा थ्रो केला तर इथे 2 धावा कंप्लीट होतील. शिंगल आले आणि शिंगलच्या सहाय्याने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल एकंदरीत 15 या अंकावरती. 10 धावींची आता गरज. येणारे 9 चेंडू आणि 10 धावींची गरज आहे. सामना कुठल्याही क्षणी फिरू शकतो, परंतु ती सामना फिरवण्याची ताकद आणि कुवत आपल्यामध्ये असायला हवी. सामन्यामध्ये ताकद या ठिकाणी आणि ती कुवत या ठिकाणी आपल्यामध्ये असायला हवी. मॅच तितकी महत्त्वाची चालू आहे. जबरदस्त टफ फाईट मॅच. इथे चांगला फटका अलॉंग द कार्पेट केला. वारिश लॉंग ऑफ रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. खराब फिल्डिंग झाल्या. डबलचा प्रयत्न. संधी होती रनआउटची. तत्पूर्वी 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. 2 रन इज कंप्लीट. 2 धावा मात्र इथे कंप्लीट झाल्यात आणि 2 या अंकानं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 17 या अंकावर. 17 धावा. 8 चेंडू आणि आता 8 धावींची गरज आहे. येणारे 8 चेंडू आणि 8 धावींची मात्र आता गरज आहे. 8 बॉल 8 धावींची इथून गरज असणार आहे विजयासाठी.
वाईड बॉल अगदीच्या ठिकाणी आपण पाहतोय हा वाईड बॉल या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अतिशय खराब गोलंदाजी पाहायला मिळते. धाव फलक मात्र जाऊन पोहोचले एकंदरीत 18 या अंकावरती. 18 धावा धाव फलकावरती 7 धावींची मात्र या ठिकाणी गरज आहे विजयासाठी. 8 चेंडू आणि 7 धावींची मात्र या ठिकाणी गरज आहे. 8 चेंडू 7 धावींची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ते चांगला फटका मोठा फटका बसलाय चेंडू हवेत आणि इथे विकेटचा पतन. आता मात्र या ठिकाणी विकेट टेकिंग गोलंदाजी पाहायला मिळाली. आता खऱ्या अर्थानं मजा येणार आहे. आता मॅचमध्ये या ठिकाणी वापसी केली आहे पुन्हा एकदा, कारण आता चेंडू शिल्लक आहेत. हे आयोजन भारी क्रिकेटचा यावर नाही संघाचा. प्रकाश पवार आयोजक भारी आमदार चषकाचा. आयोजन भारी क्रिकेटचा यावर नाही संघाचा. प्रकाश पवार आयोजक भारी आमदार चषकाचा. अनिकेत अगदीच्या ठिकाणी आपण पाहतोय 7 चेंडू 7 आणि 7 धावींची गरज आहे. येणारे 7 बॉल आणि 7 धावींची गरज असणारे कंपल्सरी चेसिंग असणारी लढत आहे. महत्त्वाची लढत महत्त्वाची मॅच. चला फास्ट खेळा. 7 धावींची गरज. इथे चांगला फटका खेळला आहे. 1 बाउन्स चेंडू येतोय सरळ शत्रक्षच्या हातामध्ये. बॅक टू फिल्डर खेळला आहे. सिंगल फास्ट आले. डबलचा प्रयत्न होतोय का? फक्त आणि फक्त मिळेल ते एकच धाव. एकापेक्षा दुसरं काही मिळत नाही आणि 1 अंकाने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 अंकावरती. 6 धावींची गरज. 6 बॉल आणि 6 धावींची आता गरज असणार आहे. हा प्रेशराईज गेम आहे खऱ्या अर्थानं, कारण जेवढे चेंडू तेवढ्या धावींची गरज आहे. जेवढे चेंडू ना तेवढ्या धावींची मात्र या ठिकाणी गरज आहे. टीम 12 पाडा संघाला रवीसारखा एक चांगला फलंदाज या ठिकाणी, कारण सलामीवर फलंदाज या ठिकाणी बाद झाले आहेत, पण तो पूर्णपणे मदार असेल त्या रवी या फलंदाजावरती. अनिकेत हा फलंदाज यावेळेस पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला असेल. न्यू गोलंदाज विश्वासला विश्वासादायक गोलंदाजी करावी लागेल. संघाचा भार स्वतःच्या खांद्यावरती घेतलाय. संघ नायकाने विश्वास दाखवलाय गोलंदाज विश्वासवरती. इथे मात्र खेळायचं होतं लॉंग ऑनला, परंतु फटका जातोय. सिंगल फास्ट आले. डबलचा प्रयत्न होणार का? ओर थ्रो. इथे गचाल क्षेत्ररक्षण झालंय. आहा काय घडलंय? जिथे सिंगल होती तिथे डबल आले. काय चाललंय काय मैदानच्या आतमध्ये? भडवल टीम मात्र या ठिकाणी खराब फिल्डिंग करते. धावा आल्यात त्या मात्र 2 आणि 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या 21 या अंकावरती. 21 धावा स्कोर कार्डवरती. काय झालं? 21 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू आता 4 धावींची गरज. काय घडणार मैदानच्या आतमध्ये? जबरदस्त मॅच. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा विश्वास. इथे मात्र चेंडू अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय डॉट बॉल. अगदीच चेंडू सरळ निघून चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. हा आलाय मात्र डॉट बॉल. डॉट बॉलची मात्र एकंदरीत सांगता झाले. आता येणारे 4 बॉल 4 धावींची गरज. आता प्रेशर आहे खऱ्या अर्थानं. हा प्रेशर आहे. सिंगल डबल इथे येणं खूप गरजेचं इम्पॉर्टंट झाले ही मॅच. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा चेंडू आणि इथे मात्र पंचांकडून हा वाईड बॉल आला आहे. अगदीच या ठिकाणी वाईड बॉल या ठिकाणी चेक केला जाईल. अगदीच या ठिकाणी. चला प्रेशर या ठिकाणी देऊ नका. आपल्याकडे टीव्ही अंपायर आहेत. यस इट्स अ वाईड बॉल आहे. अगदीच या ठिकाणी. चला यस इट इज अ वाईड बॉल आहेत.
दोन्ही संघ आपलेच आहेत, कोणी कोणाची बाजू मारणार नाही, कारण या ठिकाणी आपल्याकडे टीव्ही अंपायर देखील आहे, थर्ड अंपायर देखील आहेत आपल्याकडे. अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज सज्ज झालाय. पुन्हा एकदा इथे मोठा फटका बसला, हा झेल होणं गरजेचं. मॅच मध्ये ट्विस्ट पुन्हा निर्माण होऊ शकते. इथे पकडलाय झेल आणि संपवलाय खऱ्या अर्थानं फलंदाजाचा खेळ. काय जबरदस्त मॅच चालू आहे. आता बॉल शिल्लक आहेत, 3 चेंडू आणि 3 धावींची गरज. बरोबर टीम देखील या मॅच मध्ये माघार घेत नाहीये, कारण मॅच तेवढी ट्विस्ट चालू आहे, टफ फाईट मॅच. हे आयोजन भारी क्रिकेटचा यावर नाही संघाचा. प्रकाश पवार आयोजक भारी आमदार चषकाचा. आयोजन भारी क्रिकेटचा यावर नाही संघाचा. प्रकाश पवार आयोजक भारी आमदार चषका. 22 धावा धाव फलकावरती. 3 चेंडू 3 धावींची गरज. 3 चेंडू आणि 3 धावींची गरज. चला चला मॅच फिनिश करा, फास्ट केला, कारण आता झोप आले भरपूर डोळ्यावरती. जवळपास 3 वाजता मॅच उरकल्या असत्या, निश्चितच 3 वाजता मॅच उरकल्या असत्या, कारण रोज 3 वाजता 3-3:30ला मॅच उरकतात. कारण आज भरपूर वेळ झाला आहे. त्याचं कारण म्हणजे कारण आपल्या मॅचेस लेट चालू झाल्या, कारण अडथळा होता. जवळपास 1.5 तास आपला गेला. गोलंदाज तयार. 3 चेंडू 3 धावींची गरज. रफ अँड टफ मॅच. इथे चांगला फटका, हलक्यातनं चेंडूला खेळून काढलाय, ग्लास केलाय, सिंगल आले. आता 2 चेंडू आणि 2 धावींची गरज. ट्विस्ट आहे मॅच मध्ये, ट्विस्ट आले मॅच मध्ये. आता खऱ्या अर्थानं ट्विस्ट निर्माण झाले. 2 चेंडू आणि 2 धावींची गरज. प्रेशराइज गेम, प्रेशराइज गेम आहे. ईट का जवाब पत्थर से अगदी देना होगा. ही मॅच पहा, काय जबरदस्त. कोणीही या ठिकाणी कमीपणा घेत नाहीये. इथे दोन्ही संघ जिंकण्याच्या इराद्याने मैदानच्या आतमध्ये उतरले. स्वप्न एकच आहे, ही आमदार ट्रॉफी जिंकण्याचं. अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय प्रयत्न अगदीच या ठिकाणी ते चालू आहेत, कारण 2 चेंडू आणि 2 धावींची गरज. येणारे 2 बॉल 2 धावींची मात्र या ठिकाणी गरज. हा चेंडू महत्वाचा. इथे खराब चेंडू दिला, खूप शॉर्ट चेंडू दिलाय. अगदीच या ठिकाणी हा विजयी फटका आणि अशा तऱ्हेने विजय निश्चित केलाय. अगदीच या ठिकाणी विजय निश्चित केलाय.